हॅलो एव्हरीवन, वेलकम इन के फॉर नॉलेज. इंग्लिश लर्निंगमध्ये सध्या 47th सेशन चालू आहे. तर ते 47 सेशनमध्ये वर्ब फॉर्म्स आपण बघणार आहोत. वर्ब म्हणजे काय? वर्ब म्हणजे क्रियापद, ज्याच्यामध्ये आपण काही क्रिया दर्शवतो त्या शब्दाला वर्ब असं म्हणतात. तर वर्बचे म्हणजेच क्रियापदाचे दोन फॉर्म्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमित क्रियापद आणि इरेग्युलर वर्ब्स. इरेग्युलर्स म्हणजे अनियमित क्रियापद. तर सगळ्यात पहिले आपण पाहूयात रेग्युलर वर्ब्स. क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून दुसरे व तिसरे रूप बनवताना ईडी हा प्रत्यय लावतात. म्हणजे क्रियापद म्हणजे एखादं वर्ब असेल तर त्याला ईडी जोडायचं फक्त, तर त्याचे दुसरा आणि तिसरा फॉर्म तयार होतो. फर्स्ट आहे स्टार्ट. स्टार्टेड. स्टार्टेड. स्टार्ट म्हणजे सुरू करणे. वॉश. वॉशेड. वॉशेड. वॉश म्हणजे धुणे. फिनिश. फिनिशेड. फिनिशेड. फिनिश म्हणजे संपवणे. रेन. रेनेड. रेननेड. रेन म्हणजे पाऊस पडणे. दुसरा आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी ई असल्यास दुसरे व तिसरे रूप तयार करताना फक्त डी लावायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघू. लाईक. लाईक्ड. लाईक्ड. लाईक म्हणजे आवडणे. चेंज. चेंज. चेंज म्हणजे चेंज म्हणजे बदलणे. टायर. टायर्ड. टायर्ड. टायर म्हणजे थकलेले. लव. लव्ड. लव्ड. लव्ड म्हणजे प्रिय असलेले. तिसरं क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी जर वाय असेल तर त्याचे दुसरे व तिसरे रूप तयार करताना वायच्या ऐवजी वायचे आय करून ईडी हे प्रत्यय लावले जाते. जसं की ट्राय. आता हे ट्रायच्या लास्टला काय आलेलं आहे? वाय आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला आय यूज करून ईडी लावलेला आहे. ट्राय. ट्राय. ट्रायड. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. क्राय. क्रायड. क्रायड. क्राय म्हणजे रडणे. रिले. रिलेड. रिलेड. रिले. रिलेड. रिलेड. रिले म्हणजे विसंबून असणे किंवा त्याच्यावरती अवलंबून असणे. रिप्लाय. रिप्लायड. रिप्लायड. रिप्लाय म्हणजे प्रतिसाद देणे. पण शेवटच्या वाय आधी स्वर जसे की ए, ई, आय, ओ, यू पैकी कोणतेही अक्षर असल्यास वायचे आय होत नाही, तेव्हा सरळ ईडी लावावे. म्हणजे आता त्याच्यासाठी एक्झाम्पल्स पाहूया. प्ले. इथं प्लेमध्ये वाय ऑलरेडी आहे आणि त्याच्या आधी ए आहे. ए, ई, आय, ओ, यू पैकी ए आहे, तर त्याच्यामुळे डायरेक्ट त्याला ईडी जोडण्यात येतं. प्ले. प्लेड. प्लेड. प्ले म्हणजे खेळणे. ओबे. ओबेड. ओबेड. ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉयड. डिस्ट्रॉयड. डिस्ट्रॉयड म्हणजे विखरून जाणे. चौथा आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपात शेवटी अक्षरापूर्वी एक स्वर असल्यास दुसरे व तिसरे रूप तयार करताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून ईडी लावतात. जसे की स्टॉप. स्टॉपेड. स्टॉपेड. ह्या अक्षराची स्टॉपमध्ये पी जे अक्षर आहे ते इथं रिपीट यूज केलेले आहे. एक स्वर आलेला आहे इथं. ओ म्हणजे हे ए, ई, आय, ओ, यू पैकी ओ आहे आणि पी आहे, त्याच्यामुळं STO डबल पी ED असं त्याचं दुसरं आणि तिसरं फॉर्म तयार होत आहे. स्टॉप. स्टॉपेड. स्टॉपेड. स्टॉप म्हणजे थांबणे किंवा थांबवणे.
रब, रबेड, रबेड. रब, रबेड, रबेड. रब करणे म्हणजे खोडणे. बट, कुक, कुकेड, कुकेड. रेप, रेप, रेपेड, रेपेड. खालील क्रियापदांचे दुसरे व तिसरे रूप करताना ईडी लावतात. ॲड म्हणजे मिळवणे, ॲडेड, ॲडेड. अन्सर म्हणजे उत्तर देणे, अन्सर्ड, अन्सर्ड. ॲपियर, ॲपियर म्हणजे दिसणे, ॲपेअर्ड, ॲपेअर्ड. अरेस्ट म्हणजे अटक करणे, अरेस्टेड, अरेस्टेड. आस्क म्हणजे विचारणे, आस्क, आस्क्ड. अटॅच म्हणजे जोडणे, अटॅच्ड, अटॅच्ड. अटॅक म्हणजे हल्ला करणे, अटॅक्ड, अटॅक्ड. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे, अट्रॅक्ट, अट्रॅक्ट. बॉईल म्हणजे उकळणे, बॉइल्ड, बॉइल्ड. बोरो म्हणजे उसने घेणे, बोरोड, बोरोड. कॉल म्हणजे बोलवणे, कॉल्ड, कॉल्ड. चेक म्हणजे तपासणे, चेक, चेक. क्लेम म्हणजे दावा करणे, क्लेम, क्लेम्ड. क्लीन म्हणजे साफ करणे, क्लीन, क्लीन. क्लाइंब म्हणजे चढणे, क्लाइंबेड, क्लाइंबेड. कलेक्ट म्हणजे जमा करणे, कलेक्टेड, कलेक्टेड. कनेक्ट म्हणजे जोडणे, कनेक्टेड, कनेक्टेड. कॉन्क्युअर म्हणजे जिंकणे, कॉन्क्युअर्ड, कॉन्क्युअर्ड. कुक म्हणजे स्वयंपाक करणे, कुक, कुक. कवर म्हणजे झाकणे, कवर्ड, कवर्ड. नेक्स्ट इज एंड, एंडेड, एंडेड. म्हणजे एंड म्हणजे संपवणे. फेल अपयशी होणे, फेल्ड, फेल्ड. फोल्ड, फोल्डेड, फोल्डेड. इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे, इन्व्हेस्टेड, इन्व्हेस्टेड. लाफ म्हणजे हसणे, लाफ, लाफ. लीक म्हणजे गळणे, लीक, लीक. लुक म्हणजे पाहणे, लुक, लुक. ओपन म्हणजे उघडणे, ओपन, ओपन. पेंट म्हणजे रंग देणे, पेंटेड, पेंटेड. ऑर्डर म्हणजे आदेश देणे, ऑर्डर, ऑर्डर. पिक म्हणजे उचलणे, पिक्ड, पिक. प्ले म्हणजे खेळणे, प्लेड, प्लेड. प्रिंट म्हणजे छापणे, प्रिंटेड, प्रिंटेड. पुल म्हणजे ओढणे, पुल, पुल. पुश म्हणजे ढकलणे, पुश, पुश. रीच म्हणजे पोहोचणे, रीच्ड, रीच्ड. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे, रिपेअर्ड, रिपेअर्ड. सर्च म्हणजे शोधणे, सर्च, सर्च. सिलेक्ट म्हणजे निवडणे, सिलेक्टेड, सिलेक्टेड. स्टार्ट म्हणजे सुरू करणे, स्टार्टेड, स्टार्टेड. टॉक म्हणजे बोलणे, टॉक्ड, टॉक्ड. टच म्हणजे स्पर्श करणे, टच्ड, टच्ड. थँक म्हणजे आभार मानणे, थँक, थँक. ट्रीट म्हणजे उपचार करणे, ट्रीटेड, ट्रीटेड. टर्न म्हणजे वळणे, वळवणे किंवा वळणे, टर्न, टर्न. विजिट म्हणजे भेट देणे, विजिटेड, विजिटेड. वेट म्हणजे वाट पाहणे, वेटेड, वेटेड. वॉक म्हणजे चालणे, वॉक, वॉक. वॉश म्हणजे धुणे, वॉश्ड, वॉश्ड. वर्क म्हणजे काम करणे, वर्क, वर्क. खालील क्रियापदांचे दुसरे व तिसरे रूप करताना फक्त डी लावतात.
तर असे आपण वर्ड्स बघतोय आता सध्या. ॲडवाइस म्हणजे सल्ला देणे, ॲडवाइज्ड, ॲडवाइज्ड. आर्ग्यू म्हणजे वाद करणे, आर्ग्यूड, आर्ग्यू. अरेंज म्हणजे व्यवस्था करणे, अरेंज्ड, अरेंज्ड. अराईव्ह म्हणजे आगमन होणे, अराइव्ड, अराइव्ड. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे, बिलीव्ह, बिलीव्ह. ब्लेम म्हणजे दोष देणे, ब्लेम, ब्लेम. चेंज म्हणजे बदलणे, चेंज्ड, चेंज्ड. फक्त डी लावलेलं इथं, ह्याच्या आधीच ई असतं ह्या चेंजमध्ये, त्याच्यामुळे फक्त डी लावलेली इथं. क्लोज म्हणजे बंद करणे, क्लोज्ड, क्लोज्ड. कोलॅप्स म्हणजे कोसळणे, कोलॅप्स, कोलॅप्स. कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे, कंप्लीट, कंप्लीटेड. कन्फ्यूज म्हणजे गोंधळात पाडणे, कन्फ्यूज्ड, कन्फ्यूज्ड. क्रिएट म्हणजे निर्माण करणे, क्रिएटेड, क्रिएटेड. फोर्स म्हणजे बळजबरी करणे, फोर्स्ड, फोर्स्ड. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, इन्क्रीज्ड, इन्क्रीज्ड. डिक्रीज्ड म्हणजे कमी करणे, डिक्रीज्ड, डिक्रीज्ड. लाईक म्हणजे आवडणे, लाईक, लाईक. मेजर म्हणजे मोजणे, मेजर्ड, मेजर्ड. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे, ऑब्झर्व, ऑब्झर्व. पोल्यूट म्हणजे पोल्यूट म्हणजे दूषित करणे, पोल्युटेड, पोल्युटेड. प्रमोट म्हणजे बढती देणे, प्रमोटेड, प्रमोटेड. प्रोवाइड म्हणजे देणे, प्रोवायडेड, प्रोवायडेड. रिसिव्ड म्हणजे प्राप्त करणे, रिसिव्ड, रिसिव्ड. रिमूव्ह म्हणजे काढणे, रिमूव्ड, रिमूव्ड. टाय म्हणजे बांधणे, टायर्ड, टायर्ड. टायर म्हणजे थकणे, थकवणे किंवा थकणे, टायर्ड, टायर्ड. ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर करणे, ट्रान्सलेटेड, ट्रान्सलेटेड. वाईप म्हणजे पुसणे, वाईप, वाईप्ड. खालील क्रियापदांचे दुसरे व तिसरे रूप करताना शेवटचे वाय काढून IED लावतात. तर बघूया आपण ह्याच्यासाठी. अप्लाय, अप्लाय म्हणजे अर्ज करणे, अप्लायड, अप्लाइड. वाय आहे ऑलरेडी लास्टला म्हणून त्याचं IED असं जोडून सेकंड आणि थर्ड फॉर्म त्याच्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर तसेच सगळे जोडलेले आहे, आपण बघूयात नेक्स्ट. बरी म्हणजे पुरणे, बरीड, बरीड. कॅरी म्हणजे वाहून नेणे, कॅरीड, कॅरीड. कॉपी म्हणजे नक्कल करणे, कॉपीड, कॉपीड. क्राय म्हणजे रडणे, क्रायड, क्रायड. ड्राय म्हणजे कोरडे करणे, ड्रायड, ड्रायड. फ्राय म्हणजे तळणे, फ्राईड, फ्राईड. हरी म्हणजे घाई करणे, हरीड, हरीड. प्युरिफाय म्हणजे शुद्ध करणे, प्युरिफाईड, प्युरिफाईड. रिप्लाय म्हणजे उत्तर देणे, रिप्लायड, रिप्लायड. सॅटिस्फाय म्हणजे समाधान, सॅटिस्फाईड, सॅटिस्फाईड. स्टडी म्हणजे अभ्यास करणे, स्टडीड, स्टडीड. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ट्रायड, ट्रायड. वरी म्हणजे काळजी करणे, वरीड, वरीड. खालील क्रियापदांचे दुसरे व तिसरे रूप करताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करून ED लावा. त्याच्यामध्ये ॲडमिटेड, ॲडमिट म्हणजे प्रवेश देणे, ॲडमिटेड. आता ह्याच्यामध्ये डबल T यूज केलेले आहे आणि ED जोडलेले आहे त्याला, ॲडमिटेड. कॅन्सल म्हणजे रद्द करणे, कॅन्सल्ड, कॅन्सल्ड. ड्रॉप म्हणजे खाली पडणे, ड्रॉप्ड, ड्रॉप्ड. रॉब म्हणजे लुबाडणे, रॉब्ड, रॉब्ड. रब म्हणजे घासणे, रब्ड, रब्ड. सॉब म्हणजे हुंदके देणे,
सॉफ्ट सॉफ्ट. स्टॅब म्हणजे भोसकणे, स्टॅब स्टॅब्ड. स्टॉप म्हणजे थांबणे, स्टॉप स्टॉप्ड. व्रॅप म्हणजे गुंडाळणे, व्रॅपेड व्रॅपेड. ट्रान्सफर म्हणजे बदली करणे, ट्रान्सफर्ड ट्रान्सफर्ड. ब्रॅग म्हणजे बडाई मारणे, ब्रॅगेड ब्रॅगेड. कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणे, कंट्रोल्ड कंट्रोल्ड. बेग म्हणजे भीक मागणे, बेगेड बेगेड.